नमस्कार. सर्व चित्रपट प्रेमींचं बेलवलकर हाऊसिंग आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत. तुकाराम बीजेच्या निमित्ताने 2 दिवसांचा विशेष महोत्सव तुका आकाशा एवढा बेलवलकर हाऊसिंगने आयोजित केला आहे. त्यातला पहिला कार्यक्रम आणि या महोत्सवाचं उद्घाटन सोहळ्याचं उद्घाटन काल माननीय महापौर मुरलीधरजी मोहोळ यांच्या शुभहस्ते आणि अभिनेते लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न झालं. आज दुसरा कार्यक्रम म्हणजे हा चित्रपट. या चित्रपटानंतर लगेचच चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी आपण छोटासा संवाद साधणार आहोत. त्यांनीच दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे आणि आज संध्याकाळी टिळक स्मारक मंदिरात 5 वाजता अभंगवाणी या तुकारामांच्या रचनांचा कार्यक्रम सादर होणार आहे, ज्याच्यामध्ये पंडित आनंद भाटे हे विशेष गायक म्हणून सहभागी असतील आणि चैतन्य महाराज देगलूरकर हे या संपूर्ण कार्यक्रमाचं निरूपण करणार आहेत. आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान ऐसी अक्षरेच्या विशेष अंकाचं प्रकाशन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. तुकाराम हा विषय चित्रपट दिग्दर्शकांसाठी खूप आकर्षणाचा विषय ठरला आहे. आपल्याला माहिती असेल तर प्रभातनी कित्येक वर्षांपूर्वी तुकाराम हा चित्रपट केला, जो व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये त्या काळात गाजला होता आणि त्या संदर्भात अधिकारवाणींनी भाष्य करायला इथे सतीश जकातदार उपस्थित आहेत. मी त्यांचंही इथे मनापासून स्वागत करतो. तसंच बेलवलकर हाऊसिंगचे संचालक आणि ऐसी अक्षरेचे प्रकाशक समीर बेलवलकर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि सतीश जकातदार यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. आपण सतीश जकातदार यांचं स्वागत करूया. आणि यानंतर मी समीर बेलवलकरांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करतो. सर्वांचं स्वागत आहे. काल सुरू झालेला तुकाराम बीजेनिमित्त असलेला हा तुका आकाशा एवढा हा 2 दिवसाचा जो महोत्सव सुरू झालेला आहे, त्याच्यामध्ये चित्रपट
तुकाराम हा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या तुम्हा सर्वांचं मी विशेष स्वागत करतो. सामान्यतः अभंगवाणी किंवा तुकाराम महाराजांची गाथा यावरचं भाष्य, निरूपण, कीर्तन या सर्व माध्यमातून संत तुकाराम महाराज आपल्यापर्यंत पोचतात. या 2 दिवसीय महोत्सवामध्ये या चित्रपटाचा अंतर्भाव करण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की चित्रपट दिग्दर्शक एक कलाकार म्हणून जर आपण चित्रपट दिग्दर्शकाकडे बघितलं तर अनेक दिग्दर्शकांना या विषयाची भुरळ पडलेली दिसते. 1936 साली तू जसं म्हणालास तसं शांताराम बापूंनी प्रभातनी हा चित्रपट काढला होता. आत्तासुद्धा 2012 साली चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. हे माध्यम, चित्रपट हे माध्यम समाजातल्या सर्व अंगांना स्पर्श करतं. जशी एखाद्या लेखकाला विविध घटनांमधनं स्फूर्ती मिळते तशीच चित्रपट दिग्दर्शकालाही मिळते. सध्या भारतभर गाजत असलेल्या एका चित्रपटामुळे सर्व समाज कसा ढवळून निघालेला आहे हे आपण बघत आहोत. तर चित्रपट हे अतिशय परिणामकारक माध्यम आहे. अनेक लोकांना ज्यांना कदाचित वाचनाची तेवढी सवय नसते किंवा आवड नसते त्यांच्यापर्यंत एखादा विषय चित्रपट जितक्या परिणामकारकरित्या तो विषय पोचवू शकतो तेवढं कधी कधी करायला साहित्य कमी पडतं. ह्याच्यात कुठलं माध्यम कमी जास्ती प्रभावी आहे एवढंच मला सांगायचं. श्रेष्ठत्वाचा मुद्दा नाही आहे, पण त्यामुळे चित्रपट हे एक अतिशय प्रभावी माध्यम समाजाचं प्रबोधन करायला, मनोरंजन करायला सर्वच बाबतीमध्ये अतिशय उपयोगी ठरतं. आणि म्हणून ह्या चित्रपटाचा समावेश आम्ही या महोत्सवामध्ये केलेला आहे. संत तुकाराम महाराज चित्रपटातनं दिसणारे हे कसे आहेत किंवा दिग्दर्शकांना नेमकं त्यातनं काय सांगावं असं वाटू शकतं याविषयी अधिक भाष्य श्री जगातदार करणारच आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या आजच्या चित्रपट प्रदर्शनामध्ये स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर मी सतीश जगातदार यांना इथे आमंत्रित करतोय. तुकाराम बीचतर्फे बेलवलकर हाऊसिंग तर्फे जो गेले 2 दिवस कार्यक्रम चालू आहे, काल आणि आज, तर आज आपण संत तुकारामांवरील तुकाराम हा चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट आपण बघणार आहोत. चित्रपट आता तुम्ही चित्रपट बघण्यास उत्सुक आहात त्यामुळे मी काही फार थोडा वेळ तुमचा घेणार आहे. पण मुख्यतः मला असं जाणवतं की संतपट ही मराठी चित्रपटांची खासियत एकेकाळी होती. कारण तुम्ही जर बघितलं तर भारतात सिनेमा पहिला सुरू झाला तो पुंडलिक या संतपटापासून. म्हणजे राजा हरिश्चंद्र हा भारतीय सिनेमाचा पहिला सिनेमा मानला जातो. पण त्याआधी 2012 साली पुंडलिक हा चित्रपट आला होता दादासाहेब तोरण्यांचा आणि तो पहिला संतपट होता. त्यामुळे संतपटाने आपल्या भारतीय सिनेमाचा प्रारंभ होणं हे साहजिक आहे. कारण पौराणिक संतपट यांनी म्हणजे भारताची जी आध्यात्मिक ॲटिट्यूड जो आहे तो पहिल्यांदाच आपण आपल्या चित्रपटाच्या सुरुवातीला व्यक्त केला. कारण अमेरिकन चित्रपट तुम्ही बघितलं तर पहिला ग्रेट ट्रेन रॉबरी होता आणि आपल्याकडे राजा हरिश्चंद्र होता. तर तो मुळात ॲटिट्यूडमधला फरक होता. त्यामुळे आपण सर्वच जण काही प्रकारचे आध्यात्मिक चित्रपट, संतपट आपण निर्माण केले. पण या सर्वात संतपटांना दर्जा आणि लोकप्रियता जी दिली ती प्रभातच्या संतपटांनी. प्रभातचे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, धर्मात्मा किंवा संत सखू हे 4 चित्रपट अजूनही आपल्या काहींच्या स्मरणात असतील. कारण या संतपटांनी जी लोकप्रियता आणि जो दर्जा आपल्या समाजामध्ये निर्माण केला त्यातून खरं तर संतपटांची परंपरा मराठीत सिनेमामध्ये सुरू झाली. आणि त्यानंतर या गेल्या 100 वर्षात तुम्ही बघाल तर जवळजवळ 100-150 संतपट निर्माण झाले. सर्व संतांवरचे चित्रपट याने. पण त्यातला सर्वात अलौकिक असे चित्रपट जे संतपट म्हणता येतील ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम जे प्रभातचे होते. संत तुकाराममध्ये म्हणजे दामले आणि फत्तेलाल या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेला संत तुकाराम 1936 सालचा तो पहिला संतपट आहे की ज्या संतपटानं सुवर्ण महोत्सव साजरा केला त्या काळात. तो पहिला चित्रपट आहे जो आंतरराष्ट्रीय पातळीवरती बघितला गेला. व्हेनिस या मगाशी दामल्यांनी उल्लेख केला. व्हेनिस या चित्रपट महोत्सवात जे जगातले 3 सर्वोत्कृष्ट चित्रपट जे होते त्यात संत तुकाराम हा एक चित्रपट होता. ही आपल्या सर्वांना अभिमान बाळगावा अशी गोष्ट आहे. संत तुकारामांचं अलौकिकत्व
साक्षात जिवंत जर झालं असेल तर ते संत तुकाराम या चित्रपटामध्ये, म्हणजे आजही तुम्ही जर तो बघितला तर तो त्या चित्रपटातल्या अनेक गोष्टी आपल्याला जाणवतात. म्हणजे जरी त्यात चमत्कार असले तरी त्या म्हणजे संत तुकारामांचं, संत ज्ञानेश्वरानंतर भाषेच्या, मराठी भाषेच्या जडणघडणी ज्या प्रकारचं योगदान आहे, त्या योगदानाचं साक्ष संपूर्ण चित्रपट एका वेगळ्या पद्धतीने देतो. त्यात जवळजवळ 60 एक भजन आहेत आणि त्याद्वारे संपूर्ण तुकारामाचं खडतर असं जीवन आहे ते संपूर्ण दाखवलेलं आहे त्या चित्रपटामध्ये. आणि त्यानंतरही मग बघितलं तर गेल्या 80-90 वर्षात संत तुकारामावर साधारण 25-30 चित्रपट निघालेले आहेत. आणि म्हणजे त्यातला एक मला या निमित्तानं आठवतो, तुका झालासे कळस नावाचा राजा नेने दिग्दर्शित चित्रपट होता. म्हणजे राजा नेने या 1936च्या तुकारामालाच असे सहाय्यक दिग्दर्शक होते, पण त्यांनाही एक वेगळ्या प्रकारे तुकारामाकडे आपण बघावं आणि म्हणून त्यांनी हा चित्रपट केला. आणि त्याची पटकथा गदी माडगूळकरांनी लिहिलेली होती. त्यामुळे तो एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट होता, पण फारसा गाजला नाही. पण हे जे का 5-25 चित्रपट निघाले, यामागे एक तुमच्या लक्षात येईल की शिवाजी आणि तुकाराम ही 2 लोकोत्तर व्यक्तित्व अशी आहेत की ज्यांच्यावर दर 10 वर्षांनी कोणीतरी चित्रपट काढतो. एक वेगळ्या दृष्टिकोनातून ती चित्रपट निर्माण करण्याचं म्हणजे आकर्षण, जसं गुरळ पाडली तसं आकर्षण असतं. आणि ते आकर्षण प्रत्येक दिग्दर्शकाला इतकं असतं की आजचा हा चित्रपट 2012 सालचा आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 1912 पासून 2012पर्यंत, म्हणजे आज जवळजवळ 100 वर्ष झाली आहेत. 100 वर्षांनी चंद्रकांत कुलकर्णीसारख्या एक नाटक आणि चित्रपटात स्वतंत्र ठसा असणाऱ्या माणसालाही परत एकदा तुकारामाबद्दल आपण काहीतरी चित्रपट काढावा असं वाटतं. याचं कारण ह्या लोकोत्तर पुरुषांमध्ये आहे. कारण त्यांची त्या लोकोत्तर पुरुषांमधली जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आपल्याला सतत जाणवत राहते आणि ती कुठेतरी दिग्दर्शकाला कलेच्या दृष्टीतून व्यक्त करावी असं वाटतं. तुकारामाचं म्हणजे या तुकारामाचं वैशिष्ट्य असं आहे या चित्रपटाचं की या चमत्कार सोडून सामान्य जीवन जगणारा एक संत आणि त्याचे भजनं या दृष्टीनं या तुकारामाकडे पाहिलेलं आहे. जरा वेगळ्या दृष्टिकोनातून यांनी पाहिलेलं आहे. ते मुलाखतीत सांगतीलच नंतर. तर मला वाटतं आपण सर्वांनी हा चित्रपट बघावा. आणि राजू दामले आणि बिलवलकर यांचे मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर आपण लगेचच सिनेमाला सुरुवात करतोय. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाबरिया यांचा मला इथे आवर्जून उल्लेख करायचा आहे, कारण संजय छाबरियांनी हा चित्रपट या महोत्सवासाठी आम्ही जेव्हा त्यांच्याकडे दाखवावा अशी विनंती केली तेव्हा त्यांनी कुठलीही अट न घालता हा चित्रपट दाखवायला परवानगी दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. चंद्रकांत कुलकर्णी थोड्याच वेळात येतील आणि कार्यक्रम म्हणजे चित्रपटानंतर लगेचच त्यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता सिनेमाला सुरुवात करू. थँक्यू. समीर बेलवलकर यांना इथे आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी चंद्रकांत कुलकर्णी यांचं स्वागत करावं. दोन 2012 साली एव्हरेस्ट एंटरटेनमेंट निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित झाला. मला चंदू सर तुम्हाला एक विचारायचं आहे की यापूर्वी एक तुकाराम चित्रपट येऊन गेला आणि तो गाजलाही होता त्या काळात. असं असताना नेमका तुकाराम हाच विषय घेऊन असा चित्रपट करावा असं तुम्हाला का वाटलं? आधी मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो की 10 वर्षापूर्वीचा सिनेमा खरं तर तो आता प्राईम व्हिडिओवर पण आहे. जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हाही काही जणांनी बघितला असेल, परंतु बेलवलकर हाऊसिंग आणि राजेश दामले यांनी विशेष प्रयत्न करून आज तुकाराम बीजेच्या दिवशी हा सिनेमा आपण बघतो. यासाठी मला खूप तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे. आणि खरं तर 161 मिनिटाच्या फिल्मनंतर परत फिल्मवर बोलावं असं काही नाही या सिनेमामध्ये, कारण महान माणूस आहे. आणि तू म्हणालास पुन्हा का, तर सांगू न उरतो तुकाराम हे आत्ता आपण परत ऐकलंच. मला असं वाटतं की
तो प्रभातचा सिनेमा जो होता तो आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला अत्यंत महत्त्वाचा सिनेमा आहे. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. मी कोणी उद्धट माणूस नाही की संत तुकारामांना संत तुकाराम न बघता तुकाराम हे फक्त नाव मी दिलं. यामागे मी किंवा माझे लेखकांची काही भावना होती. मला असं वाटतं की एका माणसाचा संत होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ते जन्माला आले तेव्हा संत तुकाराम नव्हते. ते तुमच्या आमच्यासारखेच होते, तुमच्या आमच्यासारखेच खेळ खेळले. अत्यंत ज्याला असं आपण म्हणतो उच्च मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या सबल असणाऱ्या गटात ते जन्माला आले. वडील सावकारी करत होते, शेतीवाडी होती. आणि नंतरच्या आयुष्याच्या प्रवासात या माणसाने जे जे पाहिलं, जे जे अनुभवलं, जे जे जगला तो, त्यातनं त्याचा एक मोठा कवी होणं, त्यातनं एक मोठा समाजसुधारक होणं, त्यातनं एक मोठा संत होणं, हा जो सगळा प्रवास आहे, मी या सिनेमाकडे मेकिंग ऑफ तुकारामसारखं बघतो की आपल्यातलाच एक माणूस संतपदापर्यंत पोचला. आणि आपल्याला संत म्हणायला फार आवडतं लोकांना पटकन, आणि मग आपल्याला फक्त चमत्कारांवर भर द्यावासा वाटतो. मी या संपूर्ण सिनेमात कुठेही चमत्कारापर्यंत पोचलो नाही, कारण ते स्वतःच जर एक चमत्कार असतील माणूसपणाचा तर त्याला वेगळी गरज नाही आपल्याला. आज इथे मला फार बरं वाटलं की वय वर्ष 14-15 पासून काही मुलं आहेत, विद्यार्थी आहेत. मी जेव्हा सिनेमा प्रदर्शित केला तेव्हाही मला जे प्रेक्षक भेटले, पालक भेटले, तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधी भेटले, त्याच्यामध्ये मला खूप चांगलं वाटलं की आपल्याला जेव्हा आपण चमत्काराविषयी बोलतो तेव्हा आपल्याला फार बरं वाटत असतं, कारण आपल्याला वास्तवापेक्षा चमत्कारावरच आपला भरोसा जास्त आहे. मला म्हणजे आज कोणीही यांच्यापैकी जे वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन 400 वर्षानंतरच्या बदलत्या काळात शिक्षण घेताना एका कच्च्या कागदांवर लिहिलेले अभंग 12-13 दिवस बुडवल्यानंतर ते बाहेर येतात म्हणजे तो चमत्कार असतो का? तर तो नसतो. ते तरले कसे, ते असे तरले. ते जनसमाजाला पाठ झाले होते. ते घरी काम करणारी कष्टकरी बाई असेल, शेतकरी असेल, श्रमिक असेल, वारकरी असतील, यांना मुखोद्गत झाले होते. वह्या बुडवणं हे पिठाचं काम झालं, पण ते कशा पुसल्या जातील या इंटरप्रिटेशन सुचल्यानंतरचाच हा सिनेमा आहे. आणि मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे असं आहे की तुकारामांची खूप मोठी वैशिष्ट्ये आहेत त्यांच्या आपल्या जगण्याकडे बघितलं. बरं, खरं हे सगळ्यांनी मांडून झालं, पण गंमत तू विचारतोस तसं त्या 400 वर्षानंतर माझी तर इच्छा अशी आहे की प्रत्येक फिल्म मेकरनी, प्रत्येक ॲक्टरनी 20-25 वर्षानंतर पुन्हा एकदा तुकाराम करून बघितलं पाहिजे. त्याला नवीन इंटरप्रिटेशन त्याच्यामधनं मिळेल. आपल्याकडे गाथा आहेत, महिपतींनी चरित्र लिहिलं, त्यांनी स्वतःच्या अभंगातनं सगळं आयुष्य सांगितलं स्वतःच. परंतु तसं असतानाही नेवाड्यांना परत लिहावंसं वाटतं, दिलीप चित्रेंना लिहावंसं वाटतं. आपल्याला कथा कवितांमधनं त्यांचं ॲनालिसिस करावं लागतं, कारण एक असामान्य माणूस जन्माला आला. आणि आपण त्याच्याकडे खरं तर नीट बघितलं आपल्या स्वतःच्या जगण्याकडे, तरीसुद्धा आपल्याला खूप उत्तरं सापडू शकतात की ज्या माणसांनी आयुष्यामध्ये, मला ना स्वतःला, मी खूप ओव्हर स्टेटमेंट करत असेल पण मी खूप दिवस त्या प्रक्रियेत अभ्यासाच्या होतो. मी एक गांधी विरुद्ध गांधी नाटक केलं तेव्हा मी गांधीजींचाही अभ्यास केला, किंवा आपण सगळ्यांनीच केला. मला फार गौतम बुद्ध, महात्मा गांधी, तुकाराम या तिघांची जर आयुष्य तुम्ही जर तपासली तर खूप तुम्हाला सारखा प्रवास वाटेल. स्वतःच्या जगण्याच्या अनुभवातून आलेलं तत्त्वज्ञान आणि जगण्याची विचारसरणी अंगीकारत ह्या माणसांनी पुढे प्रवास केला, जो आपल्याला शक्य होत नाही, जो आपल्याला झेपत नाही. आपल्याला मूल्य झेपत नाहीत, नीतिमत्ता झेपत नाहीत. ठरवलेली गोष्ट आपल्याला 31 डिसेंबरनंतर 1 जानेवारीला आपण चालायचे सगळे निर्णय घेतो आणि 5 जानेवारीला संपवतो. आपण खोटं बोलणार नाही, आपण करप्शन करणार नाही, वगैरे वगैरे सगळं करतो. ह्या सगळ्या आचरणातच ही सगळी गंमत आहे. त्यामुळे तो मोठा माणूस आहे. मला त्यांच्यामधला समाजसुधारक जो वाटतो, जो मला गाडगे महाराजांसारखा वाटतो की, आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाही, ही पूर्ण हा साठा बहुजन समाजापर्यंत आणणं. आणि वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने पण मला तर त्याचंही खूप वाईट वाटतं, जेव्हा वाटतं मला की अरे आपणच पार्टिशन पाडत गेलो. आपण ज्ञानेश्वरांची वेगळी पालखी काढतो, तुकारामांची पालखी वेगळी काढतो, म्हणताना आपण ज्ञानबा तुकाराम म्हणतो. ही आपली विचारसरणी आहे. ही माणसं कोणाचीच नाही आहेत, कुठल्याच एका समाजाची नाहीत, कुठल्याच जातीची नाहीत. ती आपली मोठी माणसं आहेत, ती आदरणीय माणसं आहेत आपली.
ते आपले आजोबा आहेत, ते आपले पणजोबा आहेत, ते संत त्या अर्थाने आहेत असं मी समजतो. तुकारामांनी जो अंधश्रद्धेवरचा ओढलेला कोरडा होता, समाजाला समजून सांगितलेलं तत्त्वज्ञान होतं, ते फार इंटरेस्टिंग होतं. हा माणूस म्हणत होता की माझी पेरणी राहिली, माझा दुष्काळ होता तर मी येणार नाही असं विठोबाला पत्र लिहिणारा माणूस आहे हा. त्यामुळे त्यांच्या कवितेकडे, त्यांच्या बोलण्याकडे, त्यांच्या अभंगांकडे, संवादाकडे, फुलाची संवाद त्यांचा स्वतःशी होता. परमार्थात राहून एक माणूस जेव्हा एवढं मोठं काम करतो आणि त्या म्हणजे ज्याला असं प्रपंचात राहून परमार्थ जो साधतो, आणि त्यांनी ती फार सीमारेषा उत्तम आहे. त्यांचा इनोसन्स आपल्याला दिसतो. त्याला भाबडेपणा समजण्याचा आपण कृपया करू नये असं मला वाटतं. हा माणूस खूप द्रष्टा होता, खूप मोठा होता, क्रांतिकारी होता. त्यांनी केलेलं त्यांचे स्ट्रीट प्लेज आहेत, त्यांची भाषणं म्हणजे आत्ताची पथनाट्य आहेत. त्यांनी केलेलं जे प्रबोधनाचं काम आहे, त्यांनी आजपर्यंत आपल्याला झेपत नाही. आपल्याला म्हणजे 9-6 पोरे होती तर मग का लग्न करते असं तेव्हा त्यांनी विचारलं होतं. आपल्याला ते अजूनही जमत नाही. त्यामुळे या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, अंधश्रद्धा, मूलभूत विचार जगणं, हे सगळं त्यांनी पाहिलं. आणि त्यांनी, मी याला सांगत होतो की तुम्ही बघा आयुष्यक्रम बघा, की अत्यंत एक उत्तम घोडसाळ मुलगा, पण तरीही ते पूर्ण कुटुंबातली भक्तिरसाची भावना. म्हणजे मी पहिल्याच प्रसंगामध्ये तो जो छोटा तुका विठोबाला मिठी मारतो, तिथेच खरं तर तुकारामाचा आपल्याला पुढचा प्रवास सगळा दिसतो. किंवा त्या ज्या ज्या सगळ्या गोष्टींचं आहे, वडील आहेत, भाऊ आहेत, भाऊजा आहे, अमुक आहे, या माणसांनी जेव्हा सावकारी सोडण्याचा क्षण मला खूप महत्त्वाचा वाटतो, धान्य वाटून टाकण्याचा क्षण मला खूप महत्त्वाचा वाटतो. लहान एका मुलाला सावकारांनी जप्त केलेलं चांदीचं सलकड त्याला परत नेऊन देण्याची मागणी करणारा मला तुकाराम वाटतो. हे सगळी पेरणीच आहे. त्या माणसाच्या त्या जगण्यात आपण ज्याला म्हणतो की ते सगळं पेरलेलंच होतं. नाहीतर गहाण खतं बुडवणारा सावकार आपल्याला अजून कोणीच भेटणार नाही. आपल्याकडे बँकातले लोक कमी व्याजदर करून एक रकमीत फेडायला पण पैसे मागतात, माफ नाहीच करत आणि नाहीच करू शकत. व्यवहार तो व्यवहारच. त्या माणसाने त्या काळात केलं. आणि ज्यांनी मृत्यू पाहिले आपल्या जीवलगांचे, नातेवाईकांचे 6.5, म्हणजे जर तुम्ही इतिहास चेक केला तर अत्यंत कमी कालावधीत त्या माणसाने 6 मृत्यू पाहिले. आणि असा दुष्काळ बघितला की जिथे तुमचा माणूसपणच संपला, जिथे प्राणी मारून खाल्ले आपण, आपल्या सख्यांना लुबाडलं, धन चोरलं, चोरीमारी केली, सगळं केलं, सगळं पायतळी. म्हणजे ज्याला माकडिणीच्या पिलाची गोष्ट, तसं आपण एकदा अस्तित्वाचा प्रश्न झाला की सगळं विसरतो. असं पाहिलेला माणूस, असा दुष्काळ आणि असे मृत्यू, त्याचा संतच होणार. पण तो खचून नाही गेला, तो उभा राहिला, त्यांनी काहीतरी काम केलं. आणि 400 वर्षांनंतरही आपल्याला त्यांच्या ओळींचा अर्थ अजूनही पुरेसा कळतोच असं नाही. जेव्हा जेव्हा वाचू तेव्हा तेव्हा आपल्याला परत लक्षात येतं की अरे किती मोठं काम आहे. मला तर नेहमी आश्चर्य वाटतं, म्हणजे ज्ञानेश्वरांचं वय बघा की किती कमी वयात. आपण यांच्याकडे 42 वर्ष फक्त आयुष्य जगले ते तुकाराम महाराज. 1608-1650. शिवाजी महाराज 50-53. कसं काम केलं आहे. आणि आपण आत्ता ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून काही आयुष्यात थोड्याफार बचत FD करून काय जरा काही जमत नाही आता या वयात वगैरे सांगतो, काय काम करून ठेवलं. आगरकरांनी किती मोठं काम केलं. ही मोठी अफाट माणसं होती. त्यामुळे स्वतःच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन आणि आपणच मांडलेल्या किंवा समाजाने रेखाटलेल्या चौकटी मोडण्याचं काम या माणसांनी केलं. मला तो खूप मोठा माणूस वाटतो, तो मला द्रष्टा वाटतो, तो मला शास्त्रज्ञ वाटतो संतापेक्षा जास्त, तो मला समाजसुधारक वाटतो. आणि त्या पद्धतीने मी त्याच्याकडे पूर्ण बघण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं तुम्ही यांनी एवढा लांबलचक सिनेमा बघितल्यावर आता प्रश्नांची फार औपचारिकता नको ठेवूया. मी माझं मनोगत तुम्हाला सांगितलं. आज मला सगळ्यांच्या वतीने, हे मी कंटेंटविषयी नेहमी बोलतो, पण मला स्वतःला मागच्या रांगेत बसून हा सिनेमा मी दुसरा भाग बघत होतो, मला रडायला येत होतं. कारण आमचा एक प्रश्न एक म्हणजे याच्यामध्ये जवळपास 125 कलावंत आहेत. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सगळ्या महाराष्ट्रातले, मराठवाडा, त्या गावातल्या. आत्ता शेवटचं जे दृश्य आहे त्या दिवशी 1,500 ते 2,000 माणसं आली होती. आणि तुकारामांचा सिनेमा आहे या भावनेने ते आले होते. ते कोणी ज्युनियर आर्टिस्ट आणि मॉब आर्टिस्ट नव्हते. तर ते सगळं त्या पद्धतीने काम केलं. खूप मोठं काम होतं. काळ उभा करायचा होता. म्हणजे मी आता दिग्दर्शक म्हणून तुम्हाला सांगतो की डिजिटलायझेशन येण्याच्या आधीच, आता मला वाईट वाटलं थोडंसं, कारण शेवटी आपल्याला DVDवर बघता आलं, प्रिंट नाही. हा फिल्म स्टॉकवर केलेला सिनेमा आहे.
आणि मला स्वतःला ते अर्धी पूर्णपणे जाणीव, जेव्हा आपण काळ पकडायचा प्रयत्न करतो तेव्हा ते नाहीतर डिजिटलवर जरा ग्लॉसी जास्त येतं, ते सगळं सपाट येतं, त्याच्यातली डेप्थ जाते. तुम्ही प्लीज तुमच्या घरी असेलच, सगळ्यांकडे आहेच हे, या कोरोनाने बाकी काही नाही दिलं तरी OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन आपल्या माती मारलेलं आहे. तर प्राईम व्हिडिओवर आहे सिनेमा, पण तिथे नक्कीच बघा परत एकदा. आणि खरंच तुमचे मनपूर्वक आभार. मी या निमित्ताने माझे लेखक मित्र अजित दळवी, प्रशांत दळवी, तुकाराम महाराजांवरचं ॲनालिसिस केलेले सगळे लेखक, सगळे संत परंपरा, माझे निर्माते संजय छाबरिया, मला या माणसाचे विशेष आभार मानावेसे वाटतात की माझ्या आयुष्यातल्या 2 महत्त्वाच्या फिल्म्स या सो कॉल्ड तथाकथित नॉन महाराष्ट्रीयन माणसाने प्रोड्यूस केल्या. छाबरिया नावाच्या माणसाने तुकाराम निर्मिती करणं हे खूप मोठं धाडसाचं काम होतं. माझा पुण्याचा मित्र जो समन्वयपासून माझा मित्र समीर जोशी, त्याचं या डिझायनिंगमध्ये खूप मोठी कन्सेप्ट होती आणि तुकाराम करायलाच पाहिजे जर चंदूनी स्क्रिप्ट लिहिलं तर, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. राजन कोठारी याचे जे आपले कॅमेरामॅन छायाचित्रकार नाही आहेत आपल्यामध्ये, लागोपाठ 2 सिनेमा मी त्यांच्याबरोबर केले, तुकाराम आणि आजचा दिवस माझा, बॅक टू बॅक. आणि या माणसांनी, मी त्यांना सांगितलं, मला असं वाटतं की हे सगळं तुम्ही बघताय की किती कलावंत, किती गाव, जवळपास 52 दिवस चित्रीकरण सलग आम्ही केलं. आम्ही कोणी ओळखू येत नव्हतो घरच्यांना, असे काळे निळे पडलो होतो. आणि आम्ही सातारा सेंटर ठेवून संपूर्ण, म्हणजे त्या जो दुष्काळाचा सीन आहे, सकाळ वर्तमानपत्रात मला तो फोटो, ते तलाव वाटलेला आहे मोठा, जो पहिल्या भागाचा इंट्रोलचा पॉईंट आहे, ते मोठे मोठे जे खड्डे पडलेले आहेत, तर ते सगळे तलाव होता मोठा आणि तो पूर्णपणे सुकलेला होता. मी 100 किलोमीटर दूर सातारला गेलो आणि तो प्रसंग तिथे चित्रित केला. त्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत. 2-2 सीनसाठी वातावरण निर्मिती, माझा आर्ट डिरेक्टर, माझा वेशभूषा करणारी लोक, माझी डिरेक्शनची 8 जण माझ्याबरोबर होती, असोसिएट डिरेक्टर, चीफ असिस्टंट आणि बाकीचे 5-6. एक काम वाटून दिलं होतं, कारण आपल्याला माहिती आहे की 2010 साली किंवा 12 साली 1600चा म्हणजे 17व्या शतकाचं अर्ली पिरियड पकडणं हे खूप, मी याला सांगत होतो की हे माहुली गाव आहे. मला कोणीतरी चांगले आपल्या नारळ, काय ना त्यांचं नाव बघा, त्यांनी मला आत्ता माहिती दिली की ते बरोबर आहे, ते रामशास्त्री परभणींचं गाव, साताऱ्याच्या जवळचं, आणि सापचा वाडा आहे हा जिथे शूटिंग केलं ते. आणि त्या माहुलीला आम्ही जवळपास 7 ते 8 दिवस माणसं नेमून गुटख्यांचे पाकिटं, प्लास्टिक, कोल्ड्रिंकच्या बाटल्या हे साफ केल्या आधी, कारण आपल्याला काळ उभा करायचा आहे. त्याच्यामुळे पुन्हा कुठेतरी दिसणारी एखादी इलेक्ट्रिकची तार, कुठेतरी दिसणारा बोर्ड, झेरॉक्स, थम्सअप, हे सगळं काढता काढता आमच्या नाकीनऊ आले. पण मोठं काम झालं, चांगलं वाटलं की कलाकृती म्हणून, म्हणजे कलाकार म्हणूनही वाटलं, आशय म्हणूनही वाटलं. आणि आपल्या महाराष्ट्राचा काय, सगळ्या देशाचा महत्त्वाचा माणूस आहे, हा देशातला माणूस आहे, जगातला महत्त्वाचा माणूस आहे तुकाराम नावाचा. आणि त्यामुळे त्याचं काहीतरी काम आपल्याला, त्यांची ओळख करून घेता आली, त्यांनी केलेल्या कामाशी आपल्याला जोडून घेता आलं, याचा आनंद आहे. माझी लेखनाची टीम, रिसर्च, मी स्वतः हे सगळं स्क्रिप्ट जवळपास 1.5 वर्ष तयार करत होतो आम्ही, कारण अभंग 40,000 आहेत, आपल्याला निवडकच घ्यावे लागणार, प्रसंग अनेक आहेत, आपल्याला ते निवडकच करावे लागणार. त्याच्यामुळे किती वेळ करायचा, तरीसुद्धा 161 मिनिटांची फिल्म आहे. किती मोठी फिल्म होऊ शकते, 2 भागात पण होऊ शकते. म्हणजे तरुणपणेपर्यंतच आहे तुकाराम, आणि आताच्या सिक्वेलच्या जमान्यात. पण आपल्याला काही सुपरमॅन नव्हता करायचा ना, तो तुकाराम, सुपरमॅन 1, सुपरमॅन 2, सुपरमॅन 3 अशी सिरीज नव्हती करायला. आपल्याला उलट एकाच आपल्या ऐवजामध्ये आपल्यापर्यंत जर पोचवता आला तो माणूस, तर आपल्याला हवा होता. म्हणून त्यातल्या माणूसपणावर जरा जास्त जोर देऊन, भर देऊन ते काम केलं. मला विशेष आभार मानायचे सगळेच, म्हणजे याच्यामध्ये संगीतकार अशोक पत्की आणि अवधूत गुप्ते असे दोघंही एकत्र आहेत. मंगेश धाकडे नावाचा आत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो बॅकग्राऊंड म्युझिक करणारा माणूस, त्याचं हे बॅकग्राऊंड म्युझिक आहे. दासू वैद्य आमचा कवी मित्र, त्याने ज्या पद्धतीचं गाणी लिहिली, आणि आम्ही त्याच्याकडनं त्या म्हणजे समजा बालपणीचं गाणं, गण्या तुका, तर हे सगळं करताना त्यांच्याच अभंगांमधले शब्द, ते कुठले खेळ खेळत असतील, त्यांचं बालपण कसं गेलं असेल, हे सगळं करून वेगवेगळ्या पद्धतीचे, त्यांच्या तरुणपणीचं एक गाणं, त्यांच्या म्हणजे नंतर भक्तिरसाची गाणी, अभंग, आणि हा शेवटची ओळ तर त्यांनी म्हणजे असं केलं की माझ्या रिसर्चला त्यांनी एक उत्कर्ष बिंदूच दिला की जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम. हे म्हणजे तुकारामांनीच लिहावं इतक्या प्रतिभेचं सुंदर ओळी त्याने दासूनी लिहिल्या.
त्यामुळे हा सगळा खूप एकजिन्सी कारभार होता. हे सगळ्यांचं मिळून प्रोजेक्ट होतं. हे स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर यातली मोठी तंत्रज्ञांची, कलाकारांची अशी 63-65 जणांच्या टीमसमोर 3 तास आधी मी वाचन केलं, कारण यातल्या प्रत्येक माणसाला काय करतोय पण हे माहिती पाहिजे. खूप किचकट होतं. पेटाचे कायदे होते, गाय वापरायचे, पक्षी वापरायचे, अमुक वापरायचं, तमुक वापरायचं, वेगवेगळे शूटिंग्स होते. दुष्काळाचं करताना आता आपल्याला कसं झालं की एक छोटा गोप्रो वापरून मी ते कडं बुडल्याचं आणि गाथा बुडल्याचं दाखवलं. पण आता अजून ॲडव्हान्स टेक्निक आले पुढे. माझ्याकडे ड्रोन कॅमेरा असता तर मी कदाचित त्या दुष्काळाचं आणखीन वेगळ्या पद्धतीने चित्रण करू शकलो असतो. परंतु हे सगळं करत असताना मला नेहमी असा प्रश्न पडतो की ग्रँजर असणारा माणूसच स्वतः असल्यामुळे चित्रपटाचं तांत्रिक ग्रँजर दाखवायची काही गरज नसते. प्रभातच्या चित्रपटाचं ते वैशिष्ट्य होतं. खूप उत्कृष्ट ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर असणारं ते, पण ते आपल्यापर्यंत ज्या पद्धतीने प्रकाश योजनेसकट, अभिनयासकट मला वेगळा, तुकाराम थोडासा वेगळा दाखवता आला. मला नेहमी प्रश्न पडतो, या करण्यामागे एक प्रेरणा होती. आपल्या देशातला आणि जगातला महात्मा बनवणाऱ्या माणसावर सिनेमा बनवायला ॲटनब्युरोला यावं लागलं. आपले अजून घोळच आहेत की ते महात्मा होते का नव्हते, बरे होते का चांगले होते, त्यांनी नुकसान केलं का काय केलं, किती कोटी पाकिस्तानला दिले, त्यांचं खरं का काय खरं हेच आपण अजून चर्चा करतोय. परंतु एक बाहेरचा माणूस येऊन त्यांनी आपल्याला गांधी दाखवला. असा पर्स्पेक्टिव्ह, असा ऑब्जेक्टिव्ह, असा बर्ड्स आय व्ह्यू असल्याशिवाय या माणसांकडे बघता येणार नाही. आपल्याला संत परंपरेकडे, आपल्या वीरांकडे, शिवाजी महाराजांकडे, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघावं लागेल आपल्याला. आम्हाला फक्त त्यांना देव बनवून, त्यांनाच संत बनवून, त्यांना कोणीतरी म्हणून असं ते सगळ्यांचे आहेत, ते आपले आहेत. त्या आपलेपणाची भावना ठेवून आपल्याला काम करावं लागेल आणि अशाकडे बघावं लागेल. मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मला एकच खूप आभार प्रश्न मानतो. विचारायचा आहे चंदू. आत्ता सगळ्यांचा उल्लेख झाला. सगळ्यांच्या भुवया त्या काळात इंडस्ट्रीमध्ये उंचावल्या गेल्या होत्या जेव्हा जितेंद्र जोशी हे नाव तुकाराम या कॅरेक्टरसाठी आलं तेव्हा. बरोबर. तर नेमकं जितेंद्रमध्ये काय पाहिलं होतं तुकाराम म्हणून निवड करताना? जितेंद्र बरोबर मी छोटे मोठे कामं करत होतो, नाटकही करत होतो. जितेंद्रमध्ये एक फकीरी आहे, त्याच्यामध्ये कवी आहे, त्याच्यामध्ये इनोसन्स आहे, त्याच्यामध्ये चीड आहे. तो पटकन सिग्नलला उभा राहिला तर खिशातले 1000 रुपये पण भिकाऱ्याला काढून शकतो तेव्हा त्याला वाटलं तर. त्याला वाटलं की हा चुकीचा वागतो तर भरसभेत तो कोणाविरुद्ध, हेच तुकारामामध्ये होतं. अर्थात तो तुकारामांची त्याची तुलना होऊ शकत नाही. त्याच्यात अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या तुकारामांनी आयुष्यभर केल्या नाही. परंतु नट म्हणून बघताना अभ्यासपूर्णता, इंटेन्सिटी, आणि मला तेही बघायचं होतं की त्या वयाचं घेताना मला नाहीतरी मला 2 जण वापरावेच लागले. म्हणजे बालपणासाठी एक वेगळा तुकाराम आणि नंतर मग जो तुकाराम आहे तरुणपणाचा झालेला तो शेवटापर्यंत जातं. पण त्याच्यातलं कवी म्हणजे होतं, त्याच्यातला जो एक आहे बाबडेपणा, कवी असताना थोडंसं वेडा असणं, भांबवलेपण असणं आणि तरी भारावलेपण असणं, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. त्याच्याकडनं खूप काम चांगल्या पद्धतीने करून घेता आलं. त्याच्या अनेक सवयी त्याला सोडायला लावल्या 100-150 दिवसांसाठी. त्याला पूर्ण तुकाराममय केलं, हे पूर्ण युनिट बघत होतं आणि त्याच्यामुळे फार उत्तम काम केलं. असाच मी ज्याला कास्टिंग म्हणतो आपण दिग्दर्शक म्हणून, ते मी खूप, मला त्याच्यामध्ये खूप मोठा रस आहे आणि मला वेगवेगळे ॲक्टर्स आवडतात. गांधी अतुल कुलकर्णी करेल असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं. तसं जितेंद्र जोशी तुकाराम करेल असंही कोणाला वाटलं नव्हतं. किंवा कोकणी काम करणारा, संगमेश्वरी बोलीतला आणि नंतर स्किट्स करणारा वैभव मांगले वाडाचिरे बंदीत घेऊन मी त्याला संपूर्णतः नट म्हणून, मला नटाला चॅलेंज द्यायला आवडतं आणि ते मला चॅलेंज घ्यायलाही आवडतं. त्याच्यामुळे यातले सगळे छोट्या छोट्या भूमिकांचे लोकसुद्धा खूप निवड करून योग्य वेळी निवडलेले आहेत. कारण एवढ्या मोठ्या पसाऱ्यामध्ये सगळ्यांनाच खूप सीन्स नसतात. त्यांच्या आयुष्याच्या घटनाक्रमानुसार ती पात्र रचना आहे. परंतु फार उत्तम सगळी माणसं आहेत. त्यांचं जे कुटुंब बनवताना विशेषतः बारकाईने लक्ष दिलं होतं मी त्याच्याकडे, आणि गावातले पण लोक सगळे निवडताना. चंदू सर, तुमचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मुद्दाम आज या स्क्रीनिंगसाठी आलात. आणि मुद्दाम तुम्ही जर आज तुकाराम बीजेच्या दिवशी या सिनेमाचं आयोजन करतात तर मी काय 150 किलोमीटरवर न येणं मूर्खपणाचं ठरलं असतं. आणि या निमित्ताने तुमच्याशी सगळ्यांशी भेटता आलं. आणि परत आत्ता तुम्ही सिनेमा बघताना जी दाद देत होता ना,
बस त्या दादेमुळे सगळं भरून पावलं. आणि मला असं वाटतं की अशा सिनेमांना आर्काईव्ह व्हॅलीच असते आणि त्या आर्काईव्हमध्येच बघतोय आपण आज. हा सिनेमा दर तुकाराम बीजेला दाखवू शकतो नवीन जनरेशनला आपण, कारण हा कुणाच्या कर्तृत्वाचा आलेख नाही आहे, तर एका उत्तम माणसाचं उत्तम आपण डॉक्युमेंटेशन कलात्मकरित्या करून ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्याच्याकडे आपण बघावं. ही आपली परंपरा आहे, हीच आपली गाथा आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे तसं बघावं. थँक्यू. थँक्यू सो मच.